तर हॅलो पब्लिक, आज आपण जात होतो आजंग वडेल, वन्नेर, नामपूर आणि जायखेड्याला. मग काय बिलं वगैरे पडले होतं. शेट मस्त माल काढत होता. म्हटलं काढा पटापट, मी काही मध्ये येत नाही, लय थंडी वाजते म्हटलं. मग काय माल काढून आपण आपली गाडी पुरी लोड करून घेतली. लागून गेलो आपण डायरेक्ट हायवेला. आणि आज आहे ना गाईज, मी मस्त माझा डबा सोबत घेऊन घेतला. म्हटलं भरपूर टाईम होऊन जाणार आहे आपल्याला, म्हटलं डबा सोबतच घेऊन घ्यावा. मग काय आलो आपण डायरेक्ट गावात. आणि मेन विषय आहे ना गाईज, गावातूनच निघायला आपल्याला टाईम लागून जातो, कारण की लय ब्रेकर आहे. मग काय तुमचा भाऊ माया वेळेला लागला तर कुठं हार मानतो, 100च्या खाली तर काटा उतरत नाही आपला डायरेक्ट. मग काय आपल्याला आजंगवडेला एक छोटीशी ऑर्डर द्यायची होती, ती ऑर्डर वगैरे देऊन दिली आपण आणि लागलो आपण डायरेक्ट वन्नेर रस्त्याला. मग काय वन्नेरला एकच ऑर्डर द्यायची होती गाईज, मी म्हटलं चला पटकन देऊन देऊ, काही जास्त टाइमपास होणार नाही. मग काय आलो आपण डायरेक्ट वन्नेरला. त्या भाऊचं समोर दुकान आहे, पण मग त्या भाऊने माल घेतला गोडाऊनला. मग काय त्या भाऊला माल वगैरे देऊन लागून गेलो आपण डायरेक्ट नामपूर रस्त्याला. आणि गाईज नामपूर रस्ता जर तुम्ही बघशाल ना, तर डायरेक्ट दुसरा समृद्धी. एवढं हे जाग्या जागेवर थोडंफार अजून काम बाकी आहे, का रस्त्याचं काम चालू आहे जाग्या जागेवर, पण मग बाकीचा रस्ता जर तुम्ही बघशाल गाईज तर डायरेक्ट पुरा समृद्धी आहे गाईज डायरेक्ट. मग काय डायरेक्ट आलो आपण डायरेक्ट नामपूरमध्ये. दोन ऑर्डर द्यायच्या होत्या गाईस आपल्याला इथं, काही नाही एवढ्या मोठ्या नाही होत्या, छोट्या छोट्याच होत्या भाऊ. मग काय पहिली ऑर्डर द्यायला येऊन लागलो आपण. या भाऊला पटकशीन माल खाली करून दिला. दुसरी ऑर्डर तो समोरच्या घरी घेणार होता, त्याचं घर काही दाखवत नाही मी. तिथं बी घरी माल देऊन लागून गेलो आपण डायरेक्ट जायखेड्या रस्त्याला. आणि काही जायखेड्यात रस्ता बी म्हणजे गणत चांगला आहे बा, एवढं जाग्या जागेवर टनल आहे मोठे मोठे. मग काय येऊन लागलो आपण डायरेक्ट जायखेड्यामध्ये आपल्याला एकच ऑर्डर द्यायची होती. म्हटलं चला ती पण पटकन देऊन आपली गाडी मोकळी करून घेऊ. मग काय आलो आपण या दुकानीला. इथं आपण मस्तपैकी माल वगैरे खाली करून गेला, त्या भाऊकडनं पेमेंट वगैरे घेऊन निघून गेलो आपण डायरेक्ट घराकडं. पण मग घरी जायच्या पहिलं आपण डायरेक्ट सावली पाहत होतो. म्हटलं कुठं सावली लागण आणि कुठं जेवायला थांबू म्हटलं आपण. मग काय फायनली आपण गाडी उभी करून मस्तपैकी जेवायला बसून गेलो. जेवण वगैरे केल्यानंतर म्हटलं चला आता जरासा आराम वगैरे करून घेऊ. म्हटलं आपण लय थकून गेलेलो आहे. मग चला गाईज, भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगला.